नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहेत रत्नागिरीला ओंकार ॲग्रो यांच्या इथे आलो आहेत आणि ओंकार ॲग्रो यांचे व्हिडिओ आपण बरेच बनवले आहेत आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आला आहे. कारण की आपले मंडळी आहेत जे शहराकडे राहतात त्यांना आधुनिक पद्धतीमध्ये शेती करायची, कारण की आता शेतीचं सीझन चालू झालेलं आहे. जे मंडळी शहराकडे गेले आहेत पण त्यांना शेती करायची आहे पण त्यांच्याकडे बैलजोडी नाही आहे, पण आधुनिक पद्धतीमध्ये तुम्ही शेती करू शकता. आणि बरेच मंडळींना आहे ना शेती करायची खूप इच्छा असते, बैलजोडी नाही आणि त्याला सांभाळायचं कसं, शहराकडे पण जीवन काढायचं आहे आणि गावचं पण बघायचं आहे, तर त्यासाठी आधुनिक पद्धत बेस्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता पॉवर विडर आहे आणि हे बघा यांचं नाव बघा, ओंकार ॲग्रो रत्नागिरीमध्ये आहे, निहार वैद्य म्हणून आहेत. त्यांचे व्हिडिओ आपण चांगले बनवले आहेत आणि रिस्पॉन्स पण चांगला आलेला आहे. शेतीबद्दल माहिती घेतलेली आहे, त्याचबरोबर आहे ना हे जे पॉवर विडर आहे, प्रूनिंग आहे, म्हणजे प्रूनिंग म्हणजे काय, छाटणी, याबद्दल पण आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. याच्यामध्ये 6 HP 9 HP पेट्रोल डिझेल मशिनरी असतात आणि बघा रोटावेटर वगैरे सगळं याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. यांचं हे युनिट आहे रत्नागिरीमध्ये, इथे बघू शकता. इथे पण मशीन आहे, या इथे पण मशीन आहे. आणि प्रूनिंग म्हणतो ना तर हे बघा छाटणीसाठी तुम्हाला लागणारे जे अवजार आहे हे पण आहेत, कारण की झाडं वाढली तर त्यांना प्रूनिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फवारणी मशीन पण महत्त्वाची आहे, चेनसॉ मशीन पण महत्त्वाची आहे. तर असं हे यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे वस्तू जे शेतीला लागणारे अवजार आहे यांच्याकडे उपलब्ध आहे. इथे पण तुम्ही बघू शकता ऑइल वगैरे सगळं आहे. फक्त एवढं आहे की तुम्हाला वेळ काढून येणं गरजेचं आहे. आणि आपण थोडीशी आता माहिती घेणार आहोत पॉवर विडरबद्दल, जे मिनी ट्रॅक्टर आपण म्हटलं जातं तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आतमध्ये पण आहेत आणि बाहेर पण आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार हो, आपलं नाव कसं? निहार नंदकुमार वैद्य. हो, आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ओंकार ॲग्रोचे, त्याचा रिझल्ट कसा आहे? खूप चांगला रिपोर्ट आहे. तसं आता आपण लेटेस्ट एक छाटणीचा व्हिडिओ बनवला होता. दरवर्षी आपण पॉवर टिलरचा व्हिडिओ तर जून महिन्यामध्ये बनवतोच, लोकांना नवीन नवीन मॉडेलची माहिती देण्यासाठी वगैरे. तसंच आपण छाटणीचा पण एक व्हिडिओ बनवला होता काही महिन्यापूर्वी. त्याचा खूप उत्कृष्ट रिझल्ट होता. संपूर्ण महाराष्ट्रातून आपले जे वेबसाईट आहे onkaragroindia.com त्याच्यावरती खूप ठिकाणावरून ऑर्डर्स आले आहेत आणि आपण त्यांना होम डिलिव्हरीसुद्धा 6 ते 7 दिवसामध्ये डिलिव्हरी झालेले आहेत. आणि खूप चांगला म्हणजे लोकांनी काही माहिती विचारण्यासाठी सुद्धा फोन केले, खूप लोकांनी इक्विपमेंट्स वगैरे खरेदी केले आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता का. आणि त्यामध्ये जास्त करून जे आपल्याकडे 20 फुटी 30 फुटी पोल्सो आहे त्याची खूप हायेस्ट डिमांड आपल्याला त्याच्यामध्ये मिळाली. ओके. आणि ग्रास कटरची माहिती, ग्रास कटरची पण जो आपण व्हिडिओ केला होता त्याच्यावर सुद्धा आपण कमेंट्ससुद्धा सेक्शन बघितलं, त्याच्यासुद्धा लोकांनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या की त्यांना नाविन्यपूर्ण ते वाटलं सगळ्या गोष्टी. कारण बऱ्याचशा वेळेला ह्या गोष्टी डीप नॉलेज नसतं, तर त्याचाच आपण थोडंसं एक बेस पकडून आज पॉवर टिलर ह्या विषयावरती सुद्धा थोडंसं डीप नॉलेज लोकांना देणार आहोत. तर मी आज ही बघतोय की अस्करणाची मशीन बघतोय, पॉवर विडर बघतोय, तर ही एकदम वेगळी वाटली, युनिक. कारण की आता बरेच व्हिडिओ बनवले आहेत, आता ही डोळ्याला पण एकदम आकर्षण घेते. तर ह्याबद्दल पूर्ण माहिती द्या ना. पॉवर विडर बघितलं तर आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे पॉवर विडर आहेत, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 मॉडेल्स आहेत पॉवर विडरमध्ये. हे 7 HP मध्ये पेट्रोल इंजिन ह्यावर्षी नवीन लॉन्च झालेलं आहे. त्याचं वजन साधारणतः 85 किलो आहे. आपल्याकडे शेतीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, मळे शेती खाडीपट्ट्यातली जी आहे आणि ती दुसरी म्हणजे कातळ भागावरती. तर मळे शेतीसाठी हे मॉडेल एकदम बेस्ट आहे. म्हणजे किती HP हे? 7 HP पेट्रोलमध्ये. हां, ज्यांना वजन चालणार आहे 85 किलो त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. ओके. सर्वप्रथम म्हणजे याला सबसिडी वगैरे आहे का? सबसिडी आहे 50%. सगळ्या मॉडेलला सबसिडी आहेच 50%. आता हे मॉडेल 7 HP पेट्रोलमध्येच आहे ते सुद्धा, पण त्याचा गिअरबॉक्स मोठा आहे, त्याला 2 लिटर गिअरबॉक्समध्ये ऑइल बसतं त्याच्यात. ओके. हे सुद्धा मळे शेतीसाठी, हे सुद्धा मळे शेतीसाठी. 9 HP डिझेलमध्ये सुद्धा जे आहे डिझेलमध्ये पण आपल्याला 9 HP डिझेल. आणि ज्यांना डिझेल मशीन घ्यायचं पण जास्त हेवी नको आहे त्या लोकांसाठी हे 5 HP डिझेल इंजिन. ओके. हे सगळे मशीन डिलिव्हरीसाठी चालले आहेत. आपण थोडं आज जाऊया. तर याच्यामध्ये आहे ना किती लिटर कॅपॅसिटी आहे पेट्रोलची? पेट्रोल सगळ्या ऑलमोस्ट 2.5-2.25 लिटर पेट्रोल बसतं प्रत्येकाच्या पेट्रोल. ओके. मग 1 लिटरमध्ये किती वेळ चालते? 1 लिटरमध्ये साधारणतः 1.25 ते 1.5 तास मशीन चालते. 1.25 ते 1.5 तास चालते. ओके. मग त्याच्यामध्ये नाही म्हणजे 3-4 मळी आरामशीर होऊन जातात, म्हणजे जशी मळी असेल तसं होऊ शकतं. बरोबर. ओके. तर मंडळी तुम्ही इथे येत असाल ना तर याचा अभ्यास करा तुम्ही. इथे आल्यानंतर आहे ना तुम्हाला निहार भाऊ आहे ना पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगेल. आणि त्यांची एक चांगली गोष्ट आहे की इथे कुठलाही व्यक्ती आल्यानंतर ते सबसिडीबद्दल पूर्ण माहिती सांगतात. ते मेन महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला जे सर्वसामान्य मंडळी आहेत त्यांना पूर्ण मशीनमध्ये माहिती तर मिळेलच, पण त्याच्यामध्ये जी सबसिडी आहे जी 40,000 रुपये असेल किंवा 50,000 असेल त्यातले काही अमाऊंट आपल्याला रिटर्न मिळून जातात. तर ही आहे हस्करणाची मशीन. त्याचबरोबर बघा ही एक नवीन
मायजोची आहे. तर त्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती घ्यायची असेल ना तर ओंकार ॲग्रोमध्ये या. आता आतमध्ये जातो कारण की आता ह्या मशीन आहेत ना ह्या डिलिव्हरीसाठी जाणार आहेत कस्टमरकडे. तर बघा हे रोटावेटर वगैरे सगळे आहेत. टायर वगैरे बघू शकता तुम्ही. साईज बघा. साधारण आता ह्या 4-5 मशीनची डिलिव्हरी आहे टोटल. ओके. आता कसं होतं एका रूटच्या डिलिव्हरी आपण जरा एका वेळी शक्यतो द्यायचा प्रयत्न करतो. हां. तर आता ह्या ज्या मशिनरी आहेत ना ते बाहेर आहेत तेच आहेत ना. हां सेम. हां हे आता हे मगाशी आपण 5 HP डिझेल बघितलं ते हे छोटा गिअरबॉक्समध्ये बघितलं ते. ओके. त्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. हे सगळ्यात कॉम्पॅक्ट असं आपण याला म्हणू शकतो. 65 किलो ह्याचं वजन आहे. किती? 65 किलो. ओके. मग बेसिक किती वेटचं असतं तरी? 45 किलोपासून पुढे मशीन चालू होतात. ओके. आपल्या कोकणामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की बरीचशी शेती जी आहे जास्त करून ही कातळ भागावरती किंवा छोट्या लहान ठिकाणी केली जाते. छोटे छोट्या मळ्या असतात. मग त्या ठिकाणी चालवायला सोपं पडावं म्हणून आपल्याकडे वजनाला हलक्या असलेल्या मशीन जास्त प्रमाणात वापरल्या जातात. आणि जिथे मळी शेती आहे तिथे ह्या मोठ्या मशीन चालतात खाडीपट्ट्यामध्ये वगैरे. हे जी मंडळी आलेली आहेत आपले शेतकरी मंडळी कुठून आले आहेत? हे ह्यांचं गाव जाकादेवी चवे म्हणून गाव आहे. तिकडनं आले रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी. ओके. तर त्यांनी ही मशीन कुठली घेतली आहे? किती HP आणि याची प्राइस काय आहे? हे 7 HP मध्ये मायजो कंपनीचं गिअर ड्रिव्हन मॉडेल घेतलेलं आहे त्यांनी. ह्याला 7 HPचं इंजिन आहे प्लस गिअर बॉक्स आहे. डायरेक्ट गिअर ड्राईव्ह मशीन आहे. ते ह्याने घेतलेलं आहे. याची किंमत आहे 38,000 रुपये. ओके. हे पेट्रोल आहे का डिझेल आहे? पेट्रोल आहे. मग ह्याच्यामध्ये डिझेल वगैरे येते? डिझेल मॉडेल पण येतात. हे डिझेल आहे त्याच्यामध्ये. ओके. हे डिझेल आहे. हे साधारणतः 72,000 पर्यंत वगैरे जातं. आणि ह्याच्यासोबत ह्याचं वजन थोडं जास्त आहे. आता ह्याचं वजन साधारण 90 किलो आहे आणि ह्याचं वजन जे आहे ते 120 किलो आहे. किती? 120 किलो आहे. ओके. आता ह्याचं त्यांना वजन थोडंसं 100 किलोपर्यंत पाहतो. आणि उचली जर असेल तर कधी कधी डिझेल इंजिन नाही आपल्याला वापरता त्या ठिकाणी थोडंसं जड असल्यामुळे. त्यामुळे हे पेट्रोल इंजिन घेतलेलं आहे. ओके. मग ह्याची किंमत किती सांगितली तुम्ही? हे 38,000. मग ह्याला सबसिडी वगैरे आहे का? सबसिडी आहे याला 50%. 50%. GST कमी करून 50%. म्हणजे साधारणतः ह्याला तुम्हाला 16,000 रुपये सबसिडी मिळणार. 16,000 मिळणार. ओके. तर भाऊ आपलं नाव कसं? माझं नाव निलेश नारायण गुंबरे. आम्ही 26 सोनवाडीतून आलो आहे. हे माझे वडील. बघा इकडे हे वडील माझे. तर तुम्हाला ओंकार ॲग्रोबद्दल माहिती कशी कुठून मिळाली तुम्हाला? आम्हाला मी पण असं एक मोबाईलवरती बघत असतो आणि आमच्याकडे कृषी सहाय्यक म्हणून दिनेश काले म्हणून आहेत. त्यांच्याकडे आम्हाला ट्रॅक्टर घ्यायची म्हणजे इच्छा होती. आता हल्लीच्या तुम्ही आता बघितलं तर शेती करणं म्हणजे परवडण्यासारखं झालं नाही. कारण आपण गुरे वगैरे आपली म्हणा किंवा आपले जनावर आपण पोसायचं म्हटलं तर वर्षभर पोसून आपलं तेवढं पीक होत नाही. मग आता करायचं काय? तर पूर्वपरंपरा जी पद्धत आहे ती आपण तसं करू शकत नाही. तर काय ते टेक्निकल पद्धती मशिनरीमध्ये आपल्याला उतरायला पाहिजे. तर आम्ही ह्या मशिनरीमध्ये आम्ही उतरलो. आता म्हणजे आम्हाला ह्याच्यामध्ये शेतीमध्ये खूप आवड येते आणि मोठ्या फास्ट इन्कममध्ये आम्ही बिझनेस ह्या शेतीमधून कोकणातून आम्ही करू शकतो. तर भाऊ आता ही मशीन तुम्ही घेतलेली आहे पण ह्या मशीनमधलं पूर्ण माहिती भाऊंनी सांगितली आहे का? हो पूर्ण माहिती सांगितली आणि सांगितल्यानंतरच आम्ही पुढचं पाऊल उचललं आहे. कारण आम्ही हे कोकणातले कसे पोटावरती म्हणजे हातावरती आम्ही कमवणार आणि तेच खाणार. त्याच्यावरती आम्ही थोडंसं काय इन्कमसाठी आम्हाला मशीन सोर्स. आणि ह्या मशीन ओंकार ॲग्रो सुद्धा आम्ही धन्यवाद आणि आभार मानतो. साहेब नमस्कार. तुमचे सुद्धा आभार. तर भाऊ ऍक्च्युली आपण काय केलंय की कसं आहे की आता हे पहिल्यांदाच मशीन चालवत आहेत. तर आता त्यांना मशीन घरपोच चालली आहे. आमचा एक माणूस आमचा एक प्रतिनिधी त्यांच्यासोबत जातो. त्यांना पूर्ण मशीन शेतामध्ये चालू करून डेमो प्रत्यक्षात मशीन कशी चालवली पाहिजे त्याचा मेंटेनन्स कसा केला पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये सांगणार आहोत. तर भाऊ आता ह्याची किंमत आहे 38,000 पण आपल्या सर्वसामान्य माणसाला खिशाला परवडणार नाही कारण की एवढी अमाऊंट आहे. पण सबसिडीबद्दल आता ही याच्यामध्ये अर्धी किंमत होणार आहे म्हणजे तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकदम आनंदित आहात? एकदम मस्त आनंद. ते बघा मंडळी तुम्ही मशीन घेत असाल ना तर सबसिडी असेल ना तर त्याचा वापर करून घ्या. कारण की ज्या मंडळींना जे शहराकडे राहत आहेत त्यांना शेती करायची. आता हे स्वतः गावचे आहेत हे शेतकरी आहेत पण त्यांना आता काय झालं आहे की पारंपरिक पद्धतीने शेती करू शकणार नाही पण आधुनिक पद्धतीने शेती करू शकतील. पण एवढं आहे की शेती बंद होणार नाही आणि हे प्रत्येकाने समजून घ्यावं. आणि शहराकडे जे मंडळी राहतात तर 15 दिवस सुट्टी काढून असं आधुनिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे गुरं आहे तर तुम्हाला एक मानाचा मुजरा. तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होते पण आता करू शकत नाही पण तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने तुम्ही शेती राखताय ती त्यासाठी एक मानाचा मुजरा. आणि बाबांना तुम्हाला पण मानाचा मुजरा. तुमच्या कष्टामुळे आज पुढची पिढी जमीन राखते शेती करते त्यासाठी एक मनापासून धन्यवाद बोलतो. सर ओके. तुमचं नाव कसं? सुनील माळी. सुनील माळी सर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आमचा व्हिडिओ लाईव्ह करणार आहे तर त्याबद्दल सरांसुद्धा आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद भाऊ. नमस्कार. शेती सोडू नका आणि कधी विकू नका.
आता ही मशीन आहे 38,000ची, पण सबसिडी आता घेतली तर अर्धी किंमत आपल्याला रिटर्न मिळते, पण ती लगेच मिळते का? सबसिडीची प्रोसेस कशी आहे, पहिला आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायला लागतो महाडीबीटी. आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे सबसिडी याविषयी. तुम्ही कुठलंही कृषी अवजार घ्यायचं असेल, पॉवर टिलर असेल, ग्रास कटर असेल, फवारणीचा पंप असेल किंवा इतर अनेक त्याच्यामध्ये तुमचं पॅकहाऊससाठी आहे, पॅकहाऊससाठी सबसिडी आहे. आपण मध्यंतरी तो छाटणीचा व्हिडिओ घेतला होता, त्याच्यासाठी सुद्धा सबसिडी आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी सबसिडी आहे. पण त्याला कसं आहे की ऑनलाईन अर्ज पहिला भरावा लागतो. महाडीबीटीवरती ज्या शेतकरी योजना आहेत त्या योजनामध्ये अर्ज भरायला लागतो. तो अर्ज भरल्यानंतर त्याला संमती येते. संमती आल्यानंतर मग आपल्याला सबसिडी मिळते. पण कसं असतं की आता बघा, आता पाऊस चालू झाला आहे, आता मला नांगरणीची मशीन पाहिजे, मग मी संमती येईपर्यंत थांबणार का? तर ते तसं नाही का. तर मग आता ज्यांना मशीन आहे ती लोक खरेदी करून काम चालू करतात आणि सबसिडीची प्रोसेस ही पूर्णपणे वेगळी राहते. सबसिडी जमा व्हायला साधारणतः कमीत कमी 2 महिने, जास्तीत जास्त 4-6 महिन्याचा अवधी त्याच्यामध्ये हा 100% जातो. लगेच घेतली आणि आली असं फ्रँकली खरं तर होत नाही. ओके, मग याच्यामध्ये मंडळींनी अपडेट होणं गरजेचं आहे की लगेच मिळणार नाही, पण तुम्ही पूर्ण अमाऊंट भरली त्यानंतर काही अमाऊंट तुम्हाला नक्कीच तुमच्या अकाउंटला रिटर्न होते. तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्याची पावती लगेच मिळते आणि पुढची जी काही प्रोसेस त्याची आहे ते सगळे तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो, त्याच्यावरती ती कळत राहते. तर आपल्याकडे गावामध्ये आहे ना जी मंडळी आहेत जे आजही म्हणजे शिकले नाही आहेत, पण त्यांना लिहिता वाचता येतं, पण ह्याबद्दल माहिती नसते, महाडीबीटी साईटचं माहीत नसतं, कारण की अँड्रॉइड मोबाईल वापरत नाही, साधे सिम्पलमध्ये जगतात. तर त्यांना पाहिजे असेल तर पूर्ण माहिती तुमच्याकडे मिळून जाईल का? ते पूर्णपणे कोणी कुठेही शेतकरी होऊ देत, ओंकार ॲग्रोमध्ये जर कोणी आलं तर आपण सबसिडीचे जे काय फॉर्म भरायची प्रोसेस आहे ती पूर्णपणे मोफत करून देतो. त्याचा कोणताही चार्ज आपण घेत नाही. तर मंडळी नक्कीच तुम्ही एकदा तरी रत्नागिरीमध्ये ओंकार ॲग्रोमध्ये या आणि भाऊंना भेट द्या आणि डिस्प्लेवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला पॉवर टिलर पाहिजे असेल, त्याचबरोबर प्रुनिंग मशीन पाहिजे असेल, म्हणजे छाटणीसाठी करायचं असेल, फवारणी मशीन पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही भाऊंना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर इथे नवीन टेक्नॉलॉजी आहे, इथे पण नवीन टेक्नॉलॉजी आहे, इकडे पण मशीन आहेत, भरपूर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे दरवर्षी टेक्नॉलॉजी बदलत राहते, नवीन HP निर्माण होतं, मशीनमध्ये बदलाव होत राहतं, म्हणजे चेंजेस होत राहतात. पण आता इथे हे भाऊ आहेत, या भाऊंनी एक मस्त माहिती सांगितलेली आहे. तर भाऊ आपलं नाव कसं? रुपेश नार्वेकर, हातीसचे तुम्ही म्हणजे रत्नागिरीमध्ये. ओके, मग तुम्ही ओंकार ॲग्रोमधून कुठली मशीन घेतली होती? फॉर्च्यून कंपनीची मशीन घेतली होती. कधी घेतलेली? 2015 साली. 2015 साली. ओके, मग चक्क आता त्याला एक सांगेरी 9-10 वर्ष झाली. ओके, मग त्या किती वेळा रिपेअर झाली मशीन? नाही, एकदा फक्त माझ्या पुराच्या ह्याच्यामध्ये गेले होते, तर हे करून घेतलं मी. ओके, मग एकदा तुम्ही रिपेअर केली. इंजिन वगैरे काय प्रॉब्लेम काय? ओके, इंजिन वगैरे काय आणि याचा सपोर्ट कसा आहे? नाही, व्यवस्थित मस्त, काय प्रॉब्लेम नाही. कधी काय फोन केला तर केव्हा पण आम्हाला हे करतात. हेच मेन महत्त्वाचं आहे, कारण की आपण मशीन घेतली आणि जे आपल्याला देणारे असतात ॲग्रो असे असतात ॲग्रोवाले, पण ते विसरून चालणार नाही, कारण की आपण जी मशीन घेतल्यानंतर त्याला जस्ट मी कॉल केला, माझे मित्र तिथेच काम करतो, आमचेच बाबा नार्वेकर. म्हटलं असा असा विषय आहे, म्हणजे फिल्टर म्हटलं आतमध्ये हे होऊन पडलाय, तर म्हणते काय करायचं, तर म्हणते काढून घेऊन ये. म्हणजे हे पण त्यांचं असं म्हणत नाही की मशीन घेऊन या म्हणून, की असं असं कर, 2 बोल्ट काढ आणि काढून घेऊन ये. तो मी आता जस्ट घेऊन आलोय, ते मला त्याने आता जस्ट बसवून दिलंय. तर मंडळी हे आहेत डिझेल इंजिनचा फायदा हा असतो. आता त्यांच्या मशीनला असं पहिलं 10 वर्ष झाली. ॲक्च्युली डिझेल इंजिन ही खूप कमी मेंटेनन्स, कारण त्याला कार्बोरेटर प्लग वगैरे इलेक्ट्रिक पार्ट किंवा कार्बोरेटर साफ करायला लागतो वगैरे असं नाही. म्हणजे इंजिन गिअरबॉक्सला शक्यतो लवकर तुम्हाला फार मेंटेनन्स येत नाही. पण डिझेल इंजिन ही हेवी असतात. आता हातीस त्यांच्या त्या पट्ट्यामध्ये बरेचशी डिझेल इंजिन आहेत, कारण ती सगळी मळी शेती आहे. त्याचं वजन जवळजवळ 125 किलोच्या पुढे. प्रत्येकाला जमेलच असं नाही ते वजन, प्रत्येकाला झेपेल असं नाही. त्याच्यामुळे मेंटेनन्सच्या दृष्टीने डिझेल इंजिन केव्हाही चांगलं. म्हणजे तुम्हाला खरं इंजिन ऑइल गिअर ऑइल जर तुम्ही वेळोवेळी बदली करत असाल तर खरं 10 वर्ष तुम्हाला ते मेंटेनन्स करावा लागत नाही त्यांचा इंजिन गिअरबॉक्सचा. ऑइल चेंजिंग वेळोवेळी असेल तर. मंडळी हे आहेत ओंकार ॲग्रोचे करता धरता मालक आहेत, पण चक्क 9 वर्ष झाले यांनी मशीन घेतली, त्याला सपोर्ट पण देत आहेत आणि मशीनमध्ये एकदाच प्रॉब्लेम आला होता, एकदाच प्रॉब्लेम, म्हणजे तेव्हापासून हे चांगला सपोर्ट देतात. त्यासाठी एक मानाचा मुजरा, कारण की शेतकरी मंडळीने मशीन घेतलं आणि तुम्ही मशीन दिलं तर विसरून चालणार नाही. त्याला सपोर्ट देणं पण सर्वात महत्त्वाचं आहे, कारण की तो शेतकरी वर्ग एक रुपया कमवून ती मशीन घेतो, बरोबर आहे ना. आणि सपोर्ट देणं मेन महत्त्वाचं आहे. तुम्ही सपोर्ट दिल्याबद्दल आणि एवढे वर्ष तुम्ही सपोर्ट देता त्यासाठी एक बिग थम्सअप. आणि आता पुढील जे शेतकरी मंडळी येतील त्यांना आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे किंवा शहराकडे जे मंडळी राहतात गावाकडे येऊन शेती करायची आहे,
त्यांना पण तुम्ही असाच सपोर्ट द्या. गेली आता 10 वर्ष तुम्ही या भाऊंना एकदा सपोर्ट दिला चांगला, आतापर्यंत मशीन खराब झाली नाही, तसंच मशीन द्या जेणेकरून 10 वर्ष ते इथे यायला नको. आता ही मशीन चालली आहे डिलिव्हरीसाठी. तर हे भाऊ आहेत. तर भाऊ आपलं नाव कसं? प्रसाद ओहाळकर. प्रसाद ओहाळकर. पोहाळकर. तर आता ही मशीन घेऊन जाणार आणि आपल्या शेतकरी मंडळींना तिथे डेमो दाखवणार. डेमो दाखवणार. आम्ही प्रत्यक्षात इथं डिलिव्हरी करताना हां हां गाडीमध्ये भरल्यानंतर शेतकऱ्याच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर प्रत्यक्षात ऑइल कुठून टाकायचं, ऑइल कुठे टाकायचं, गिअर ऑइल कुठे टाकायचं, इंजिन ऑइल कुठे टाकायचं, हे सगळं आम्ही प्रोसेस त्याला संपूर्ण दाखवतो. गिअर कसे टाकायचे संपूर्ण समजल्यानंतर शेतकऱ्याला कशी चालवायची ही माहिती जर पूर्णपणे समजल्यानंतर आम्ही बाहेर पडतो. ओके. तर म्हणजे शेतकरी मंडळींना इकडे घेतल्यानंतर इथे पण डेमो दाखवला जातो हो, इथे आणि प्रत्यक्ष तिकडे पण प्रॅक्टिकल दाखवलं जातं, शेतावर पण दाखवलं जातं. तर हे जे भाऊ आहेत ना ते ऑइल टाकतायत. म्हणजे आता मशीन डिलिव्हरी द्यायची आहे, हे कुठली मशीन असो, डिझेल असो किंवा पेट्रोल असो, तर ऑइल वगैरे चेक करूनच द्यावं लागतं. प्रत्येक मशीनसाठी आलंच. जेवढं तुम्ही इंजिन ऑइल आणि गिअर ऑइल वेळच्यावेळी बदली कराल तेवढं तुमच्या इंजिनचा आणि गिअरबॉक्सचा लाईफ चांगला राहतं. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे डिझेल इंजिन ही जास्त लॉंग लाईफ असतात, म्हणजे ह्याला किरकोळ मेंटेनन्स असतात, हे वरचेवर शक्यतो येत नाहीत. पण डिझेल इंजिन ही हेवीसुद्धा असतात. प्रत्येकाला ती उचलायला जमतील असं नाही, कारण सुरुवातच जवळजवळ 120 किलोच्या पुढे त्याची होते डिझेल इंजिनची. त्यामुळे ज्यांच्याकडे मळी शेती आहे, ज्यांना उचलण्याचा काही त्रास नाही, त्या लोकांसाठी डिझेल इंजिन केव्हाही चांगली. पेट्रोल इंजिन वजनाला त्यामानाने हलकी असतात, थोडं उचलणं इकडे तिकडे करणं हे खूप सोपं जातं. त्यामुळे ज्यांची कातळ भागावर शेती आहे किंवा अडचणीच्या भागावर शेती आहे त्यांच्यासाठी पेट्रोल इंजिन ही चांगली. तर आता याचं प्रत्यक्ष आपण डेमो तिथेच डेमो बघायला लागेल ना. आता मगाशी म्हणतं असं ऑइल चेंजिंग जे आहे, इंजिन ऑइल आणि गिअर ऑइल, कारण हे आपलं इंजिन आहे आणि हा तुमचा गिअरबॉक्स आहे, ठीक आहे ना. तर इंजिनचं ऑइल आणि गिअरचं ऑइल हे प्रत्येक मॉडेलनुसार साधारणतः तास ठरलेले असतात. 40 ते 50 तास आणि साधारणतः 80 ते 90 तास गिअर ऑइल, 40 ते 50 तास इंजिन ऑइल. साधारण त्या वेळेनंतर हे कंपल्सरी ऑइल बदली झालंच पाहिजे. ज्यावेळी तुम्ही ते ऑइल बदलण्यात थोडीशी चूक करता, कमी जास्त होतं, जास्त वेळ वापरता, ऑइल काळं पडतं, तर मग तुमच्या इंजिनचे आणि गिअरबॉक्सचे मेंटेनन्स हे चालू होतात. त्यामुळे जास्तीत जास्त वर्ष म्हणजे लाईफ इंजिनचं जर राहिलं पाहिजे असेल तर तुमचं इंजिनचं ऑइल आणि गिअरचं ऑइल हे वेळच्यावेळी कंपल्सरी बदली झालंच पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या कोकणामध्ये छोटे छोटे मळे बऱ्याचशा ठिकाणी असतात, कातळ भागावरती असतात किंवा डोंगराळ भागामध्ये जिथे उचलाउचली फार जास्त करावी लागते या मळ्यातून त्या मळ्यात. तर या ठिकाणी ही लहान मशीन जी आहेत लाईट वेट पांड्या, या ठिकाणी काय होतं, ही जी लहान मशीन आहेत वजनाला हलकी, ही वापरायला सोपी पडतात. म्हणजे मळ्यातून उचलणं, ने आण करणं, आणि नवरा बायको दोघं जरी असतील तरी ती वजनाला हलकी असेल. उचल दाखवतो, ती उचलणं अगदी सोपं आहे. म्हणजे 2 माणसात ही कुठूनही इकडे तिकडे उचलून नेता येतात. ही पेट्रोल आहे ना? हां, हे पेट्रोलवरती येते. F300 म्हणून मॉडेल येतं. हे कोणासाठी, ज्यांना हे शेती अतिशय अडचणीच्या ठिकाणी आहे, लांब लांबपर्यंत उचलून न्यावं लागतं, त्या लोकांसाठी चांगली. आणि जर मळे शेतीवाली असतील, म्हणजे उचलाउचली जास्त नाही आहे मशीनची आणि काम करायचं आहे, तर त्या ठिकाणी ही मॉडेल खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आता हिचं वजन आहे 85 किलो, त्या मॉडेलचं वजन आहे साधारणतः 100 किलो. आता बेसिकली बघायला गेलं तर ह्या मशीनने जर एका दिवसात काम झालं तुमचं, तर तेवढंच काम करायला त्या मशीनला वास्तविक 2 दिवस लागणार आहेत. पण मुळात तुमच्या शेतामध्ये मशीन नेणंच कठीण असेल वजन जास्त असल्यामुळे, तर मग काय फायदा नाही ना. मग त्याच्यामुळे वजन हा एक फार मोठा आपल्याकडे मॅटर करतो. वजन जास्त असेल तर लोकांना ती ऑपरेट करणं कठीण होतं, उचलणं, इकडे तिकडे नेणं. त्यामुळे मळे शेतीवाल्यांसाठी या मशीन बेस्ट आहे. आणि ज्यांची शेती अडचणीच्या ठिकाणी आहे, कातळावरती आहे, मुळात माती खूप कमी आहे, त्या ठिकाणी ती हलकी मशीन जी आहेत वजनाला, किंवा हे सुद्धा एक मॉडेल आहे ॲडव्हान्स आपल्याकडे, तेही चांगलं आहे. आता हे जे आहे हे आपण बघितलं 5 HP डिझेल इंजिनमध्ये आहे. मळे शेती जर असेल तुमची तर डिझेल इंजिन हे एनी टाईम बेटर, म्हणजे खूप ताकदीने काम करतं हे डिझेल इंजिन. आता आपण हे बघूया, डिझेल इंजिन चालू करतो आपण. तर डिझेल इंजिन चालू करताना थोडंसं चालू करणं थोडंसं कठीण, म्हणजे काय, ताकद जास्त लावायला लागते. किती डिझेल कॅपॅसिटी याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये 1.5 लिटर डिझेल बसतात. 1.5 लिटरची कॅपॅसिटी आहे याची. आणि किती वेळ चालतं तरी? 1.5 लिटरमध्ये साधारणतः 2-2.5 तास चालणार तुमचं. 2-2.5 तास चालतं? यस. ओके, म्हणजे पेट्रोलपेक्षा जास्त चालतं? जास्त चालतं. हां. याचं मेंटेनन्सचं कसं आहे? डिझेल इंजिनला कसं होतं की तुम्हाला पेट्रोल इंजिनसारखं प्लग
कार्बोरेटर हे पार्ट येत नाहीत. डिझेल इंजिनला तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट ही आहे ही खूप कमी असते. म्हणजे आता मगाशी आपण जे कस्टमर बघितले की ते 9 वर्ष मशीन वापरतात पण त्यांचं अजून इंजिन गिअरबॉक्सला त्यांनी हात लावलेला नाही आहे. तर डिझेल इंजिन ही ॲक्च्युली त्या बाबतीमध्ये मेंटेनन्सला खूप परवडतात, लॉंग लाईफ असतात. त्यांना कार्बोरेटर साफ करणं, प्लग शॉर्ट होणं वगैरे हे त्यांना करायला लागत नाही. पण ती खूप हेवी असतात. 120 किलोच्या पुढं डिझेल इंजिन चालू होतात पॉवर विडरमध्ये. त्याच्यामुळे ज्यांना वजन झेपणार आहे त्यांच्यासाठी डिझेल इंजिन हा केव्हाही बेस्ट ऑप्शन आहे. ओके, आता त्या भाऊंची जी मशीन होती 9 वर्ष ते चालवत आहेत, पण तुमच्या व्यवसायाला किती वर्ष झाले? 10 वर्ष झाली जवळजवळ. जवळजवळ 10 वर्ष आम्ही झाली. चालू केलं तर पहिल्या वर्षीच जवळजवळ त्यांना ती मशीन दिली होती आपण. म्हणजे तुम्ही 10 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. ॲग्रो ओंकार ॲग्रो म्हणून तुम्ही इथे वास्तव्य निर्माण केलेलं आहे. चालू मार. बघा ही डिझेलमध्ये मशीन आहे. चालू मारतो आता आपण. हे काळजी कुठली घ्यायची? आवाज वेगळा आहे पण डिझेलचं काळजी कशी डिझेल घ्यायची? इंजिनचं काय नाही, बेसिक तर फक्त हा फिल्टर साफ करायला लागतो. एअर फिल्टर असतो हा. हा एअर फिल्टर वेळच्या वेळी साफ करायचा. ओके. बाकी मेंटेनन्स काय नाही, इंजिन ऑइल आणि गिअरचं ऑइल ह्या 2 गोष्टी वेळच्या वेळी बदलल्या तुम्ही तर मी म्हटल्याप्रमाणे 5, 6, 7, 8 वर्ष तुम्हाला फार काही मेंटेनन्स करायला लागत नाही त्याचा. ओके, तर ही जी मशीन आहे ना मायजो म्हणून आहे ना, मायजो कंपनीची, ही नवीन आहे. ओके, मग याची वॉरंटी वगैरे कसं आहे? वॉरंटी ह्याला 2 वर्ष येते इंजिन आणि गिअरबॉक्सला. त्या वॉरंटी पिरियडमध्ये तुम्हाला इंजिन आणि गिअरबॉक्सचा कुठलाही पार्ट खराब झाला तर त्याला पार्ट टू पार्ट रिप्लेसमेंट मिळते. ओके, मग याची प्राइस मला पुन्हा एकदा सांगा ना. तुम्हाला 72,000 पर्यंत जातो. किती? 72. सबसिडी गेली तर अर्धी होऊ शकते. 40% तरी पकडलं तरी भरपूर आहे. बरोबर. ओके, आणि ही आहे ती पण डिझेल मध्येच आहे ना? ही पेट्रोल ही इंजिन पेट्रोल मध्ये. हस्क्वार्ना कंपनीचं मॉडेल आहे हे. हा. हे सुद्धा मॉडेल तुम्हाला जातं 75,000 रुपये. ओके, हे पेट्रोल मध्ये. ओके, मग हेवी ड्युटी मध्ये. ओके, हे स्वीडनची कंपनी आहे हस्क्वार्ना ही. ह्यांचे आपण ग्रास कटरचा व्हिडिओ मध्यंतरी बनवला होता, ज्याला पॉवर विडरमध्ये सुद्धा आपण ह्याला 3 वर्ष वॉरंटी देतो. इंजिन गिअरबॉक्सला डिझेलमध्ये सुद्धा आणि पेट्रोलमध्ये सुद्धा 3 वर्ष वॉरंटी आहे. 3 वर्ष वॉरंटी देतो. ते 50,000 पर्यंत ती जाते. 50,000 पण जाते. ओके, म्हणजे जिथे अडथळा आहे, म्हणजे जिथे उचला जास्त आहे तर तिथे ही होंडाची प्रिफर सगळ्यात बेस्ट आहे. बरी पडते उचलायला वगैरे. ही किती HP आहे? हे 2 HPचं इंजिन आहे. ही 2 HP आहे. हे एक आपण मॉडेल आणलेलं आहे. ह्याचं सुद्धा वजन साधारणतः 65 किलोमध्ये आहे. काय व्हायचं ॲक्च्युली कमी वजनामध्ये गिअर ड्राईव्ह मशीन नव्हतं. आता गिअर ड्राईव्ह आणि बेल्ट ड्राईव्ह मध्ये बेसिक फरक काय असतो मी तुम्हाला दाखवतो. की हे आपलं इंजिन आहे, ठीक आहे ना, हे आपलं इंजिन आहे. हे जे आहे हे आपलं इंजिन आहे आणि हा आपला गिअरबॉक्स आहे. ठीक आहे. आता इंजिनमधनं जी ताकद निर्माण होते ती पाठीमागे जे आपल्या फाळ फिरतात, रोटर फिरतो, त्याला ही गिअरबॉक्समधनं जाते. म्हणजे आतमध्ये पूर्णच्या गिअर शाफ्टिंग असतं, गिअर असतात, त्या गिअरमधनं ह्याला पूर्ण ताकद जाते. ही सगळी गिअर ड्राईव्ह मशीन आहेत. हे ते बेल्ट ड्रिव्हन आहे. आणि बेल्ट ड्रिव्हनमध्ये काय असतं, हे आपलं इंजिन आहे आणि पाठीमागे आता ह्या फाळाला जी ताकद गेलेली आहे ती इथे बेल्टमधनं गेलेली आहे. ओके, दाखव पांडे, चालू कर. हे गिअर ड्राईव्ह मशीन आहे. ओके, आणि हे बेल्ट ड्राईव्ह आहे, हे बेल्ट ड्राईव्ह आहे. आता बेल्ट ड्राईव्ह मशीन म्हणजे काय असतं की पूर्वी म्हणजे ह्याच्या आधी कसं व्हायचं की कमी वजनामध्ये आपल्याकडे गिअर ड्राईव्ह मशीन नव्हती. हेवी वजनामध्ये 100 किलोच्या पुढे गिअरबॉक्सवाली मशीन होती. आता ह्या वर्षी आलेलं आहे. आता हे 65 किलोमध्ये गिअर ड्राईव्ह मशीन आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यापूर्वी कसं व्हायचं की वजनाला कमी पाहिजे म्हणून बेल्टवाली मशीन वापरली जायची. ते आता यापुढे कोणी वापरणार नाही आहे. आता काय बेल्टवाल्या मशीन कोण घेत नाही, कारण आम्ही ते 2 वर्ष विकलेलं नाही आणि ह्यापुढे कोण बेल्टवाल्या मशीन घेणार नाही. पण समजा कुणाकडे बेल्टवाल्या जुन्या मशीन असतील तर आपल्याकडे बायबॅक ऑफर चालू आहे. म्हणजे जर आपल्याकडे जर तुम्हाला गिअर ड्राईव्ह मशीन आता घ्यायची आहे तर तुमची जुनी बेल्टवाली मशीन तुम्ही घेऊन येऊ शकता आणि चांगल्या आपल्या गिअर ड्राईव्ह जे मशीन आहे नवीन त्याला तुम्ही एक भरघोस डिस्काउंट करून घेऊ शकता.
ओके, म्हणजे ज्यांच्याकडे आता हे बेल्ट आहे, हां, ओके, त्यामध्ये कुठल्याही ब्रँडचे असू दे, कुठल्याही ब्रँडचे असू दे, किती वर्ष वापरलेले असू दे, त्याच्या कंडिशननुसार त्याची व्हॅल्युएशन ठरते आणि नवीन मशीनमध्ये तुम्हाला डिस्काउंट करून मिळतो. ओके, फक्त चालू असणं गरजेचं आहे. चालू असू दे, बंद असू दे, कसंही असू दे. ओके, हा. म्हणजे उलट हे चांगलं अशा आहे. शेतकऱ्यांसाठी आहे की काय होतं की 2, 4, 5 वर्ष झाली ना की मग मेंटेनन्समध्ये लोकांचे खूप पैसे जातात. लक्षात आलं ना. म्हणजे आता हीच मशीन जर बघितलं, एक एक्झाम्पल, एक मशीन आहे आणि तिला 5 वर्ष झाली आहेत, तर मग दरवर्षी ना किरकोळ मेंटेनन्स करत राहायला लागतो. मग कधी कधी काय होतं, लावणीची कामं चालू असतात, दाढ काढलेली असते, मग अशा वेळेला मशीन बंद पडली की माणसं बसून राहतात. 5 माणसं जरी बसून राहिली तरी 5 माणसांचा रोज गेला त्या दिवसाचा. बरोबर. म्हणजे हे येऊ नयेत ह्याच्यासाठी आता शक्यतो बेल्ट ड्राईव्ह मशीन कोणाच्या असतील तर त्या बदलून त्यांनी गिअर ड्राईव्ह मशीन घ्याव्यात आणि आपल्या ऑफरचा लाभ घ्यावा. संधीचा वापर करून घ्या मंडळी, की ज्यांच्याकडे बेल्टवाली मशीन असेल तर ती बंद असेल तर त्याची व्हॅल्युएशननुसार तुम्हाला ती मशीन मिळून जाईल बरोबर त्या प्राईजमध्ये, म्हणजे कमी रेंजमध्ये. पण तरीसुद्धा तुम्ही या रत्नागिरीमध्ये ओंकार ॲग्रोमध्ये, डिस्प्लेला नंबर दिलेला आहे भाऊंचा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. पण येताना कॉल करून या. व्हॅल्युएशन कसं आहे तुमच्या मशीनच्या कंडिशनवरती ठरते आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुमच्या मशीनचे फोटो पाठवा, कंडिशन काय आपण त्याच्याप्रमाणे चांगले व्हॅल्युएशन आणि कधी घेतली आहे ते पण दिलं तर उत्तमच राहील. बिलचा फोटो वगैरे बेस्ट होईल एकदम. इझी उचलू शकतो आपण, 2 जण असेल ना आरामशी उचलू शकतो. बघा आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. बघा पुढे बघा आणि मागे बघा. इथे गवत बघा, म्हणजे रान जे उगवलं आहे ते भरपूर वाटतं आहे आणि मशीनच्याद्वारे रोटा आहे ना, रोटावेटरने बघा पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. मशीन चालू करताना आपण पहिलं बटन ऑन करतोय, त्यानंतर हे चोक आहे, हा चोक आपण देतोय, चोक देऊन किक मारतोय. इंजिन चालू झालं आपण चोक हा इकडे ढकललेला आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चोक जर काय होतं बघा, तुम्ही मशीन चालू केलं आणि चोक जर बंदच नाही केलात तर मशीन अशी ही बुगबुगत राहणार आहे. लक्षात आलं. त्याच्यामुळे चोक हा बंद करून. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किक मारताना ही डायरेक्ट मारायची नाही खालनं, हा आवाज नाही आला पाहिजे. हा जो कटकट आवाज काय होतं आहे, तुमची रॅचेट खराब होत आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला रॅचेट आणि स्प्रिंग तोडून आणली जाते. त्याला कारण असते आहे की लॉक केल्याशिवाय हे स्टार्टर खेचला जातो. ही सिस्टीम काय की हे इथे एका पोझिशनला आल्यानंतर ही रशी लॉक होते. ठीक आहे, ही लॉक झाल्यानंतर मग पुढे खेचायची एवढी. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे लॉक केल्याशिवाय स्टार्टर मारायचं नाही कधी. दुसरी गोष्ट, ही रस्सी काय डिझेल इंजिनसारखी फार तुम्हाला एवढी पाठपर्यंत ओढायची गरज नाही आहे. जस्ट पेट्रोल इंजिन जे आहेत ही हाफ किकला चालू होतात.
त्याच्यामुळे ह्या मशीनवरती जास्त ताकद काढायची गरज नाही. तुम्ही जास्त जोरात पाठीमागे खेचताय तसं करायची गरज नाही आहे. ठीक आहे, हाफ किकला ही मशीन चालू होते तुमची पेट्रोल इंजिन. पेट्रोल फिल्टरला आपलं पेट्रोल इंजिनला महत्त्वाचं म्हणजे काय, तो तुमचा एअर फिल्टर. आपल्या ह्या पॉवर विडरला महत्त्वाचं काय तर एअर फिल्टर. हा फिल्टर जो आहे हा वेळच्यावेळी साफ ठेवायचा. कारण कसं आहे की हा फिल्टर जर जाम झाला, आता चिखल करताना चिखलणीच्या वेळेला एवढा काय विशेष नाही, पण ज्यावेळेला धुरळा असतो शेतामध्ये त्यावेळेला मग हा फिल्टर वेळच्यावेळी साफ करायचा. कारण जर ह्याच्यात जास्त कचरा जमा झाला, हा फिल्टर जर चोकअप झाला तर मग तुमच्या इंजिनपर्यंत स्वच्छ हवा पोचत नाही. त्याच्यामुळे मग ते मशीन गरम होणं, ॲव्हरेज कमी टाकणं अशा अडचणी येतात. त्यामुळे हा जो फिल्टर आहे, हा फिल्टर ही स्पंज आहे, हा स्पंज वेळच्या वेळी धुवायचा. आणि हे ऑइल जे आहे, आता ह्याच्यात बघा थोडासा कचरा जमा झाला, हा पूर्ण जर कचऱ्याने भरला, हा फिल्टर जर चोकअप झाला तर इथनं जे कार्बोरेटरला इंजिनपर्यंत स्वच्छ हवा जी गेली पाहिजे ती जात नाही. मग ॲव्हरेज कमी होणं, तुमचं मशीन जास्त गरम होणं हे प्रॉब्लेम होतं. त्यामुळे हा फिल्टर जो आहे हा वेळच्या वेळी साफ ठेवायचा. हा झाला रेग्युलर प्रॉब्लेम, हा झाला रेग्युलर मेंटेनन्स, जो की तुम्हाला साधारणतः 3-4 दिवस आड हे करायचं आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा ऑइल चेंजिंग हा विषय. साधारणतः मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मशीनचं कॅपॅसिटी असते. जसं की ह्याच्या इंजिनला 600 मिली ऑइल बसतं आणि गिअरला 800 मिली ऑइल बसतं. तर ह्याचं इंजिन ऑइल साधारणतः 40 ते 50 तासांनी आणि गिअर ऑइल साधारणतः 70 ते 80 तासांनी हे बदली झालंच पाहिजे. एवढं जर कोण व्यवस्थित जर करत असेल, ह्या गोष्टी जर जो माणूस मेंटेनन्स व्यवस्थित करतोय, तर इंजिन आणि गिअरबॉक्स ह्या गोष्टींना कमीत कमी पहिले 4 ते 5 वर्ष हात लावायची वेळ आली नाही पाहिजे. आणि हे तेव्हा शक्य होतं ज्यावेळेला मशीनचा मेंटेनन्स हा व्यवस्थित असेल. ओके, मग याच्यासाठी स्पेशल वेगळ्या ग्रेडचं ऑइल येतं का आपलं मार्केटमध्ये मिळतं? W30 ही इंजिन ऑइलची ग्रेड आहे आणि 90 नंबर ही गिअर ऑइलची ग्रेड आहे. हे चांगल्या कंपन्यांची, स्टँडर्ड कंपन्यांची ऑइल कधी वापरायची. पुन्हा एकदा सांगा ना. 10W30 इंजिन ऑइलसाठी वापरतो आपण पेट्रोलला आणि 90 नंबर गिअर ऑइलसाठी. ओके, तर मंडळी बघा ही मशीन पण तुम्ही घेऊ शकता स्वस्त ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये चांगली ऑफर ठेवलेली आहे, त्याचा वापर करून घ्या. बायबॅक ऑफरचा खूप लोकांनी आता, कारण जे लोक बेल्टला मेंटेनन्सला कंटाळली होती त्या खूप लोकांनी ऑफरचा लाभ घेतला. म्हणजे आता रोजच्या आपली एक ॲडव्हर्टाईज चालू आहे, त्याच्यामध्ये रोजचा खूप लोकांचा रिस्पॉन्स तोच आहे की पूर्वी ज्या वेळेला गिअर ड्राईव्ह मशीन नव्हत्या, लाईट वेट कमी वजनामध्ये, त्यावेळेला पूर्वी लोकांनी बेल्टवाल्या मशीन घेतलेल्या आहेत. ते कंटाळले असल्यामुळे आता हे सगळे गिअरकडे शिफ्ट होतात, गिअर ड्राईव्हकडे. हलकी मशीन आहे वाटतं ती, कारण तुम्ही एका हाताने फिरवताय म्हणून. हलकी म्हणण्यापेक्षा काय आहे, ती गिअर ड्रिव्हन असल्यामुळे ना ते फास्ट काम होते. म्हणजे आपल्याला जास्त ताकद लावायला लागत नाही त्याला, त्याच्या ताकदीने ते काम करते. एव्हरेज पण चांगलं देईल, म्हणजे ॲव्हरेज चांगलं पडणार, काम लवकर होणार, फास्ट होणार, पेट्रोल कमी लागणार. हे सगळे फायदे गिअर ड्राईव्ह सिस्टीममुळे होतात. तर मंडळींना पाहिजे असेल ही मशीन तर कुठे कुठे उपलब्ध आहे आपल्याकडे? आपल्या रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर ह्या सगळ्या ब्रँचला ही बायबॅक ऑफरसुद्धा चालू आहे आणि ही सगळी मॉडेल उपलब्ध सुद्धा आहेत. ओके, मग सबसिडीसाठी कुठले डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत? 7/12/8 बँक पासबुक, आधार कार्ड आणि फोटो. 7/12/8 बँक पासबुक आणि आधार कार्ड, या डॉक्युमेंट्स फक्त लागतात. प्लस बजाज फायनान्ससुद्धा आता आपल्या इथे चालू झालं आहे. बजाज फायनान्सवरती सुद्धा EMI वरती सुद्धा कोण घेणार असतील त्यांना फास्ट पटकन EMIचं ऑप्शन करून पाहिजे लोन करून, ते बजाज फायनान्सचा सुद्धा वापर करू शकतात. ह्याला तर ऑफर आहे, पण किती दिवस असेल, म्हणजे किती महिने आहे तरी? हा महिना ऑफर चालू आहे, जून महिन्यापर्यंत ही ऑफर चालू आहे बायबॅकची. त्याचा जेवढे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेता येईल तेवढ्या लोकांनी घ्यावा. आफ्टर सेल सर्व्हिस जो आहे ना, हा महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे खरेदी केल्यानंतर ज्यावेळेला मशीनमध्ये काही बिघाड होतो, वॉरंटीमध्ये असू दे तर वॉरंटी नंतर असू दे, तर रिपेरिंग मेंटेनन्स हा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ज्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ मेकॅनिक्स आहेत आणि सीझनमध्ये, भात लावण्याच्या सीझनमध्ये आपण या सगळ्या ज्या मशीन्स आहेत, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, याचं रिपेरिंग मेंटेनन्स हे स्वतः इथे करून देतो. शक्यतो आमचा प्रयत्न असतो साईटवरती प्रॉब्लेम सॉल्व करावेत शेतामध्येच, पण जे प्रॉब्लेम शेतावरती सॉल्व होत नाहीत किंवा वेळ नसते साईटवर मेकॅनिक पाठवायला, तर इथे ह्या सगळ्या वस्तू घेऊन आल्यानंतर, म्हणजे पॉवर्टीला तुम्ही जर इथे घेऊन आलात तर जेवढा शक्य तितकं जास्तीत जास्त लवकर तुम्हाला रिपेअर करून द्यायची जबाबदारी ही आमची. सर्वप्रथम तुमचं नाव कसं? माझं नाव BT कांबळे. BT कांबळे. मी माझी कृषी पर्यवेक्षक म्हणून होतो आणि 36 वर्ष सेवा झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची नाल कायम राहावी शेतकऱ्यांबरोबर, त्यासाठी मी त्यांना आवश्यक असणाऱ्या उपकरणांचीच आणि अवजारांचीच दुकान सुरू केलं आणि त्या अनुषंगाने माझं शेतकऱ्यांबरोबर कॉम्बिनेशन म्हणजे कनेक्टिंग राहते. ओंकार ॲग्रो रत्नागिरीला आहे, तशीच ब्रांच लांजाला आहे. तर लांजाचा सर्व कारभार हे बघतात. आणि या बाबांनी ही मशीन घेतलेली आहे. तर ही मशीन कुठली आहे, कुठली ब्रँडची आहे? ही फॉर्च्यून ॲग्रो कंपनीची PW600 हे मॉडेल आहे. आणि या मॉडेलचं एक वैशिष्ट्य असं की जिथे आता कुटुंबामध्ये माणसं फक्त नवरा बायको शिल्लक असतील, अशांना जे वापरायला आणि
उचलपाचल जे उचलून नेणं वगैरे, बांधांवरती चढवणं असा जो भाग असतो, आता लांजामध्ये असाच मॅक्झिमम भाग आहे आणि त्या भागाला अनुरूप अशी ही मशीन आहे. लोकांना सहज उचलून नेता येते. 2 माणसं इथे त्याचे मिस्टर पुढे उचलायला आणि पाठीमागे मिसेस असेल तर नवरा बायकोमध्ये हे सहज 4 फुटाच्यापर्यंत बांधावरती सहजपणे चढवू शकतात. हे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि याचं पेट्रोल कन्झम्पशन जे आहे ते साधारणतः 1 लिटरमध्ये 2 तास चालते, आरामशीर चालते. आता आपण आहोत लांजाला कोत्रेवाडीमध्ये आहोत. इथे शेतमळं बघा, मस्त असं नांगरून झालेलं आहे. इथे मशीन बघू शकता. हे बाबा आहेत, यांनी ही मशीन घेतलेली आहे. तुम्ही मशीन कधी घेतलात? साधारण 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस झाले. याचं कसं चालवण्यामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे आहे का? काय नाही, एकदम सोपं आहे. सोपं आहे ना? व्हायब्रेशन वगैरे काय काही नाही, एवढा हे नाही, इझी आहे. पहिले तुम्ही काय करायचं? पारंपरिक पद्धतीने शेती करायची, बैलजोडी होती. बैलजोडी होती. हां गेल्या वर्षी मी भाड्यानं ट्रॅक्टर आणला, असाच होता ट्रॅक्टर. हां हां. तसं ते 1-2 वर्ष केलेली आणि आता यंदा ट्रॅक्टर. मग भाड्याने मग किती रुपये भाडं द्यायचे तुम्ही? ते असंच एक विचारच नाही, फक्त पेट्रोल टाकायचं. फक्त पेट्रोल टाकायचं. म्हणजे आता तुम्ही ही घेतलेली मशीन आहे, तर आता तुम्ही भाड्याने देऊ शकता. त्यातून उत्पन्न तुम्ही निर्माण करू शकता. फुल नाही पण पाकळी म्हणून तरी तुम्ही उदरनिर्वाह करू शकता. जसं तुमच्या मित्राने तुम्हाला मदत केली तसं तुम्ही दुसऱ्यांना पण करू शकता. मशीन बद्दल अजून काय सांगाल तुम्ही? म्हणजे 2 व्यक्तींना उचलून घेऊन जायला बरी आहे, उचलून सहज उचलता येते. सहज उचलता येते. तर बघा हीच मशीन आहे, 7 HP आहे. ही पूर्ण शेतमळी आहे ना, याच मशीनने नांगरलेली आहे. ही पूर्ण जमीन तुमचीच आहे का? आमचीच आहे. तुमचीच आहे का? थोडी चालून दाखवाल का? उकळणी चांगली होती आहे, एकदम इझी आहे ना, पुढे जाते ती. बघा मंडळी, पारंपरिक पद्धतीने शेती चांगली केली जाते. पण ज्या मंडळींकडे आहे ना गाई गुरं नाही आहे, तर आधुनिक पद्धतीने शेती करू शकतात. फक्त एवढे की शेती पडली नाही पाहिजे, शेती केली पाहिजे. बाबा, तुम्ही ही मशीन घेऊन 8 दिवस झालेले आहे. तुम्हाला एक मळी आहे ना नांगरायला किती वेळ गेला? साधारण 20 मिनिटं. 20 मिनिटं लागले तुम्हाला. आणि ही पूर्ण मळी नांगरण्याला किती वेळ लागला तरी? साधारण म्हणजे एका दिवसात झाली? एका दिवसात नाही झाली, हां 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले. 2-3 दिवसामध्ये तुम्ही केले. त्याचे फायदे कसे आहेत? चांगले आहेत? चांगले आहेत फायदे. फायदे चांगले आहेत. पेट्रोल किती लागलं तरी? पेट्रोल आता जवळजवळ 45 मळ्यांना 9 लिटर लागले. 9 लिटर लागलं. 45 गुंठ्यामध्ये. 45 गुंठ्यामध्ये. हां हां. नवीन असल्यामुळे तुम्हाला अभ्यास नसल्यामुळे थोडंसं पेट्रोल एखाद्या वेळी जास्त गेलं पण असेल किंवा कमी पण लागलं असेल, सांगू शकणार नाही. पण मशीनबद्दल तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? म्हणजे चांगल्यापैकी आहे, बरीपैकी आहे. चांगल्यापैकी आहे ना? 10 पैकी किती गुण द्याल तुम्ही या मशीनला? जवळजवळ 10 पैकी 9 तरी आहे. 9 तरी आहे. हे बघा, हे मेन आहे की शेतकरी वर्ग आहे त्यांना आता काहीच माहीत नाही त्या गोष्टीचा, पण तरीसुद्धा तिने 9 गुण दिला म्हणजे भरपूर आहे. आणि ते तुम्ही बघू शकता. हे बघा, मशीन पण चांगली आहे आणि हलकी पण आहे ना? हलकी आहे. हो. मी पहिल्यांदा घेताना असं वाटलं नाही की बाबा मशीन घेतली चूक केली, असं काही वाटलं नाही ना? चूक नाही केलेली आम्ही, म्हणजे गेल्या वर्षी चालवली ना, म्हणून यंदा आम्ही घेतली. हो, गेल्या वर्षी चालवली, त्याचा अनुभव तुम्हाला आता उपयोगी आला. हां हां. तर आपल्या शेतकरी वर्ग ज्यांनी शेती सोडली आहे तर त्यांच्याकडे गाई गुरं नाहीत, तर त्यांनी मशीन घेणं गरजेचं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या शेतकरी मंडळींना, जे मंडळी आता शेती सोडली आहे त्यांना काय सांगाल? त्यांना म्हणजे अशी वस्तू घेऊन म्हणजे सहज करता येईल, सहज म्हणजे चांगल्यापैकी शेती करता येईल. त्यामध्ये 2 फायदे पण आहेत. फायदे शेती पण होईल आणि आपला कामधंदा पण होईल. कामधंदा पण आहे आणि भाड्याने पण तुम्ही द्याल. होय. आपण हे करून दुसरं काम पण करू शकतो ना. बरोबर आहे. ज्यांच्याकडे 12 महिने शेती होते त्यांना फायदा आहे. फायदा आहे, चांगला फायदा. ज्यांच्याकडे गाई गुरं नाहीत त्यांनाही फायदा आहे. त्यांना पण फायदा. ओंकार ॲग्रो रत्नागिरीमध्ये पण आहे आणि लांजाला पण आहे.
कुक्कुटपालन कुंभारवाडी मुंबई गोवा हायवे तालुका लांजा. इथे लांजा आहे, हा बघा हा हायवे आहे मुंबई गोवा हायवे. आणि इथे रत्नागिरीला जायला होतं. हायवेलाच लागून यांचं हे युनिट आहे ओंकार ॲग्रो एजन्सीज. आतमध्ये जाऊया. इथे त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे, तिथे पण त्यांनी मशिनरीज ठेवले आहेत. हे बघा ह्यांचं हे युनिट बघा लांजाचं, इथे पण मशिनरी ठेवले आहेत त्यांनी. चेनसॉ, हँडसॉ, त्याचबरोबर शेतीसाठी पॉवर विडर, ग्रास कटर, फवारणीसाठी पंप, फवारणी मशीन, पाईप सगळं इथे त्यांनी ठेवलेलं आहे लांजा ब्रांचमध्ये. आपल्याला आहे ना करवत घ्यायची आहे, काजू आंबा याची छाटणी करायची आहे. त्यासाठी चांगली करवत लो रेंजमध्ये पण आणि चांगली आहे, कारण की सर्वसामान्य माणसांना पण परवडली पाहिजे. तर लो रेंजमध्ये कुठली चांगली आहे? 350 रुपयापासून करवती चालू होतात. हां. ते अगदी आपल्याकडे महागात म्हणजे 8-9 हजारपर्यंत ह्या सगळ्या इक्विपमेंट्स आहेत. जर तुम्हाला हातातनंच कटिंग करायचं आहे, ग्राउंड लेवलच्या फांद्या कापायच्या आहेत, तर आपल्याकडे हे अशा प्रकारचे करवती आहेत ज्या हेवी ड्युटीमध्ये. तर ही मेड इन तैवान आहे, 1600 रुपये. आता ह्याच्यामध्येच ही साधी क्वालिटी येते, 350 रुपये, 450 रुपये अशा रेंजच्या सुद्धा आहेत. तुमचं काम जर एक 10-20 झाडांचं असेल, 50 झाडांपर्यंत असेल तर काय ठीक आहे, ह्या तुम्ही वापरू शकता. जर हेवी काम आहे, 100-100, 200 झाडांचं कटिंग आहे, तर शक्यतो तुम्ही 1500च्या पुढे जे सॉ आहेत त्या आपल्याला केव्हाही चांगले आहेत आणि काम पण फास्ट होतं आणि ते जास्त काय टिकतात. आणि हाईटला मोठे पाहिजे असेल ते पण मोठ्या हाईटवरचं जर कटिंग करायचं असेल तर आपल्याकडे ह्या पोल्सो आहेत ज्या 12 फूट, 20 फूट आणि 30 फूटपर्यंत जातात. आता ह्या ज्या पोल्सो आहे, आता ही आपल्याकडे 20 फुटापर्यंतची. किती? 20 फूट आहे. ही आता याला एक्सटेन्शन आहे. आता ही साधारण 10 फूट आहे, अजून ही 10 फूट वरती एक्सटेंड होणार अशा प्रकारे. ओके. तुम्हाला ज्या हाईटला पाहिजे 12 फूट, 15 फूट, 20 फूट त्या हाईटपर्यंत तुम्ही हे लॉक करून वापरू शकता. हे पाणगुळं काढण्यासाठी वगैरे याचा चांगला उपयोग होतो. आपण जो प्रूनिंगचा व्हिडिओ बनवला होता, अतिशय जबरदस्त रिस्पॉन्स आला होता त्याला. अख्ख्या महाराष्ट्रातनंच, कर्नाटक गोवापासून त्याला आपल्याला कॉल आले आणि ऑर्डर प्लेस झाल्या. आणि अजून एक व्हिडिओ आपण या ऑर्डरचा बनवूया. अजून लोकांचे काही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न होते, त्याच्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ असाच यावर्षी बनवूया. कोणाला काय अजून प्रश्न असतील तर ते विचारले, आपण ते सगळे मुद्दे त्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर ही सगळी प्रोडक्ट आहेत ती प्रत्यक्षात बघण्यासाठी तुम्ही इथे स्वतः एकदा व्हिजिट करा. आणि काही स्पेअर पार्ट्स लागणार असतील, काही सर्व्हिस लागणार असेल तर आपलं सर्व्हिस सेंटरसुद्धा आहे. तर कधीही तुम्ही इथे येऊन मशीन सर्व्हिससुद्धा करून घेऊ शकता पॉवर विडर. आणि त्याचप्रकारे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आम्ही एक भात लावणीच्या वेळेसुद्धा एक पॉवर टिलरचा काही व्हिडिओ घेणार आहोत. तर त्यावेळेला तुम्हाला जर आणखीन कोणती माहिती लागणार असेल, काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल आमच्याकडनं, तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे ते मुद्दे घेऊन आम्ही सर्व्हिस संदर्भात असेल, कुठलाही पॉवर टिलर संदर्भात असेल, काही असेल तर तो मुद्दा तुम्ही आम्हाला ह्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे आम्ही लावणीच्या वेळेला जो व्हिडिओ करणार आहे, आज आपल्याला काही कारणामुळे एकाच मशीनचा व्हिडिओ घेता आला, बाकीच्या मशीन चालवून नाही बघता आला, वेळ कमी पडला आपल्याला. असं आम्ही आता ठरवलं की लावणीच्या वेळेला हे सगळी मशीन शेतात चालवून बघायचे. तर तुम्हाला कुठली मॉडेल चालवून बघायची असतील तर तीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्याकडे कुठला पॉवर टिलर आहे, तुम्हाला कुठला चांगला वाटतो ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या जे आता बायबॅकची ऑफर चालू आहे, जुनी तर नवीन घ्या, त्या ऑफरचा मेन म्हणजे लाभ घ्या. कारण कसं आहे की तुम्ही मशीन वापरून आता दरवर्षी मेंटेनन्समध्ये पैसे घालत असाल तर कृपया घालू नका. कारण नवीन मशीनला 50% सबसिडी आहे, त्याच्यामुळे नवीन मशीन तुम्ही बायबॅकला तुम्हाला व्हॅल्युएशन मिळणार, पण 50% सबसिडी मिळणार आहे. त्याच्यामुळे आता मशीन एक्सचेंज करणे त्याचा फायदाच आहे. पुढचे 4-5 वर्ष तुम्हाला विदाऊट मेंटेनन्स मशीन वापरता येणार आहे. त्यामुळे एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्या आणि इथे या ओंकार ॲग्रोमध्ये. बाकी आम्ही आहोतच तुम्हाला सगळी माहिती द्यायला. धन्यवाद.